कारण काय आहे, यायचा काळा चष्माय, राजकारणावर लोट फिरवता येतो. संतांनी सुद्धा सांगितलाय, 10-12 मुलं झाले बाई, आणखीन बी होती मा जीवाचा भरोसा नाही. पयक बी माय म्हणारे उरला नाही, येडी म्हणता मले. आणि घरदाण्याच्या हातावर देते तुरी, येडी म्हणता मले. येडीचे भरपूर प्रकार सांगता येतील. एवढी येडी मंडळी की मला दिवसा दिसत नाही, मला रात्री चांगलं दिसते. कारण कोणाकोणाचे गुणाचे प्रकार आहे. गुण अलग अलग असतात. काळा ऊस दिसतो पण फिकट असतो, पांढरा ऊस असतो पण गोड असतो, रंगावर काही नाही. काही गोरे गोरे पान लोक असतात कांदीवर, काही बी खात सुटतात, ते काही कामाचे नाही. काही माणसं काळे असतात पण गुणी असतात, रंगाले काहीच महत्व नाही. काय भुलली वरल्या रंगा, उस डोंगा परिरस नाही डोंगा. म्हणून माणसानं चांगलं राहावं, घोड्या स्वभावाचं राहावं आणि येडेपणात का राहायना राहावं. महात्मा गांधी चतुर होते पण चतुरपणा दावला नाही. परक्या राष्ट्रात सुद्धा गेले तर धोत्रावर गेले, ते तर बॅरिस्टर होते. आपल्या घरी 3 गुंठे जमीन पण बापा रे, काही बायाच्या घरची माणसं तर एवढी मेकअप करता की माधुरी दीक्षित काय करी. मी म्हटलं फुटलंच काय हो, जरा देव भाऊ, ते बी काय करतील जवान आहे. आणि आज काय नरम माल खायला दिसतोय, काय होतं आय हाय, किसी की नजर ना लागे शेवभाजी को. खानदेश मध्ये भाज्या तर अशा होता की ते तरण बाजूले करणं पडते. आणि कीर्तनकार म्हणता वरण पुरण आणि तरण हे साधून खाऊनी म्हणे. ते एका साधूला ठसका आला आणि ठसका जाताच किती रामनाम सत्य झालं. आणि हे वरण पुरण तरण आपलं नाही, पण आता लोक करतात. हे बाबा बी काय घरून डबा आणतील, खायाशिवाय इलाज नाही ना. आपल्या लोकांना चटकला गेलाय, आपली जीभ मालकाट्याच्या बक्की उभी झालं. रसगुल्ला मिरचीचं तर अरे बापरे, कधी आधी फुरका मारला तर कोसगावच्या लोकांनी ठसका येतो असं. म्हणून येडी म्हणता म्हणे, तर येडीचं रूप आलं, माणसाने येडं व्हावं. लता देवी येडी झाली, आपल्या भजनाचा कंठ सुधारण्याकरता त्याग केला, जीवनाचा नवराच केला नाही. आणि जलोटानं भजन केलं, संपत्ती लुटून दिली. 65 गावची जहागीरदारी तुकाराम महाराजनं वाटून दिली. बाबानं चांगला टोंगा मारला. 40-40 लाखाच्या गाडी कीर्तनकार फिरतात.